हाय हॅलो नमस्कार. मी शिवानी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शिवानी आणि बरंच काही. तर आज आपण एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहे. ती म्हणजे ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी. तर ती रेसिपी करायला अगदी सोपी आहे. चला तर मग तीच सोपी पद्धत वापरून आज आपण अख्खा मसूरची रेसिपी कशी बनवायची ते बघूया. सर्वात आधी आपल्याला अख्खा मसूर घ्यायचा आहे. अख्खा मसूरची भाजी आपल्याला केवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्या पद्धतीने आपल्याला अंदाजे अख्खा मसूर घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चांगलं पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर आपण नॉर्मली अख्खा मसूरला 3 शिट्ट्यामध्ये देखील अख्खा मसूर शिजतो, पण आपल्याला ह्या भाजीसाठी 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर आपण इथे अख्खा मसूरचा कुकर लावलेला आहे. अख्खा मसूरचा कुकर होऊपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया. एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे. खडे मसाल्यांमध्ये मी मिरे घेतलेली आहे, वेलदोडे आणि दालचिनीचा तुकडा, त्यासोबतच बदाम फूल घेतलेले आहे. खडे मसाले आपले थोडे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला लागेल तेवढा कांदा टाकायचा आहे. कांद्याला आपल्याला चांगला गुलाबी रंग येऊपर्यंत भाजायचा आहे. इथे बघू शकताय मध्ये मध्ये आपल्याला सतत कांद्याला हलवत राहायचं आहे. इथे बघू शकताय आपल्या कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे. आता कांदा आपला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटोला सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कांदा दोन्ही चांगले शिजलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला यामध्ये थोडे काजू टाकायचे आहेत. काजू टाकल्यानंतर या मसाल्याला आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगले शिजून मऊ व्हायला पाहिजेत. इथे बघू शकताय आपला मसाला चांगला भाजलेला आहे. आता काजूने काय होते तर काजूने आपली ग्रेव्ही अशी घट्ट होते. इथे बघू शकताय मी याला सतत परतवत आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही. आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे. हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे. इथे आपला मसाला काढून झालेला आहे. तर आपण आता इथे पुढे भाजीची तयारी करून घेऊया. आता इथे मी तीच कढई घेतली आहे ज्यामध्ये आपण मसाला भाजला होता. यामध्ये आपण 2 उतनी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये आपण केलेली ही ग्रेव्ही टाकायची आहे. इथे बघू शकता ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. तर ही ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. तर आता यात होतं काय तर आपण मसाला पहिलाच भाजून घेतलेला आहे, त्यामुळे या ग्रेव्हीला तेल लवकर सुटतं. त्यामुळे मसाला आपला भाजण्यासाठी परत टाईम जात नाही. इथे बघू शकता ग्रेव्ही आपली चांगली भाजत आलेली आहे. इथे साईडने तेल सुटत आहे. ही ग्रेव्ही भाजताना सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर आपली ही ग्रेव्ही खाली लागू शकते. यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये थोडी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचे आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यासोबतच अख्खा मसूरचा कोणत्याही कंपनीचा तुम्ही मसाला इथे वापरू शकता. तो मसाला टाकल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला याला एक 5 मिनिटं प्लेट झाकून वाफ काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि थोडा कट आलेला आहे आणि काजूमुळे ही ग्रेव्ही आपली थिक झालेली आहे. थोडं मी परतून घेतलेलं आहे. तर आपण जो शिजलेला आपला अख्खा मसूर आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. मी यामध्ये पाणी वरून घातलेले नाही आहे. जेवढं आपलं अख्खा मसूरमध्ये पाणी होतं तेवढंच पाणी ठेवलेलं आहे, कारण अख्खा मसूरची भाजी थोडी दाट असते. इथे बघू शकता
आपली ग्रेव्ही अशी छान कलर आलेला आहे ग्रेव्हीला. त्यासोबतच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर यामधला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सोडा. 1 चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा ॲड करायचा आहे. तेव्हाच आपल्याला ढाबा स्टाईल अशी टेस्ट आपल्या भाजीला येणार आहे. त्यासोबतच आपल्याला इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ह्या भाजीला आपल्याला 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. त्यासोबतच यामध्ये थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आहे, ज्याच्याने आपल्या भाजीला चव चांगली येणार आहे. प्लेट झाकून आपल्याला 5 मिनिटं उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपली भाजी किती छान तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खायला नक्कीच आवडेल. एकदा परत आपल्याला या भाजीला हलवून घ्यायचं आहे चांगलं. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. ओम नमः शिवाय.